Everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see class 9th lesson, the last lesson. So students, या व्हिडिओमध्ये आपण 9th क्लास सेमी इंग्लिश मधील लेसन सर्वात शेवटचा जो लेसन आहे आपला त्याचं नाव सुद्धा आहे द लास्ट लेसन हा आपण शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. द लास्ट लेसन. I started for school very late that morning and was in great dread of a scolding, especially because M. Hamel had said that he would question us on participles and I did not know the first word about them. ओके, सो हा जो सांगणारा मुलगा आहे आपल्या स्टोरीचा जो स्टोरी टेलर आहे हा एक शाळेत जाणारा शाळकरी म्हणजे स्कूल गोईंग बॉय आहे आणि हा अशी सुरुवात करतो की आय स्टार्टेड फॉर स्कूल व्हेरी लेट दॅट मॉर्निंग. त्या दिवशी शाळेत जायसाठी मला फार उशीर झाला होता. अँड वॉज इन ग्रेट ड्रीड ऑफ स्कोल्डिंग. ड्रीड म्हणजे भीती आणि त्याला स्कोल्डिंगची म्हणजे रागवण्याची भीतीसुद्धा वाटत होती. एस्पेशली बिकॉज एम हॅमल हॅड सेड दॅट ही वुड क्वेश्चन अस ऑन पार्टिसिपल. एस्पेशली कारण असं होतं की एम हॅमल म्हणजे हे त्यांचे जे सर होते त्यांनी मुलांना अभ्यास दिलेला होता, होमवर्क दिलेलं होतं आणि सांगितलं होतं की मी तुम्हाला पार्टिसिपल्सवर क्वेश्चन विचारेल. अँड आय डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम. आणि या मुलांनी त्याचा जराही अभ्यास केलेला नव्हता, त्याला त्याचा एक शब्दसुद्धा माहिती नव्हता, त्यामुळे त्याला शाळेत जायची भीती वाटत होती. For a moment, I thought of running away and spending the day out of doors. काही क्षणांसाठी त्याला वाटलं की पळून जावं आणि पूर्ण दिवस बाहेर इकडे तिकडे उन्हाळक्या करत घालवावा. It was so warm, so bright. The birds were chirping at the edges of the woods, and in the open fields back of the sawmill, the Persian soldiers were drilling. दिवस सुद्धा छान होता, वॉर्म आणि ब्राईट. मस्त सूर्याचं ऊन पडलेलं होतं, सुंदर दिवस होता आणि बाहेर एजेस ऑफ वुड्स म्हणजे जंगलाच्या किनाऱ्यावर पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा सुरू होता. आणि ओपन फील्डमध्ये सॉमिल म्हणजे लाकडाची मिल, तर त्याच्या बॅक साईडने जे ओपन फील्ड होतं तिथे पर्शियन सोल्जर्सची ड्रिलिंग म्हणजे कवायती सुद्धा चालू होत्या. म्हणजे एकंदर खूप सुंदर असा दिवस होता. When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. जेव्हा तो मुलगा आता टाउन हॉल जवळून निघालेला होता, त्यांच्या गावाचा जो टाउन हॉल होता तिथून तो पास झाला, तेव्हा त्याला दिसलं की टाउन हॉलचे जो बुलेटिन बोर्ड आहे म्हणजे सूचना फलक आहे तिथे खूप गर्दी जमलेली होती. फॉर द लास्ट टू इयर्स ऑल ओव्हर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. आणि मागच्या जवळपास 2 वर्षापासून ज्याही वाईट बातम्या आलेल्या होत्या त्या सर्व तिथूनच आलेल्या होत्या. आय थॉट माय सेल्फ व्हॉट कॅन बी द मॅटर नाव. सो त्यांनी मनाशी विचार केला की आता नेमकं काय घडलं असू शकते की इतकी गर्दी तिथे जमलेली आहे, पण त्याला थांबायला वेळ नव्हता. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट एज आय कुड गो, द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज देअर विथ हिज अप्रेंटाईज रीडिंग द बुलेटिन कॉल्ड आफ्टर मी. सो जेव्हा तो तिथून हरीडली म्हणजे घाईघाईने ॲज फास्ट ॲज जितक्या घाईने त्याला जाता येईल तितक्या घाईने तो तिथून चाललेला होता, तितक्यात जो ब्लॅकस्मिथ होता म्हणजे लोहार होता, त्यानंतर वॉचर होता जो त्याच्या अप्रेंटाईज म्हणजे त्याच्या सहाय्यकासोबत सहकार्यासोबत तिथे होता आणि हे सर्व लोक रीडिंग द बुलेटिन, ते सर्व लोक बुलेटिन म्हणजे सूचना वाचत होते. त्यांनी मग या मुलाला आवाज दिला, कॉल्ड आफ्टर मी. डोंट गो सो फास्ट बॉय, यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. त्यांनी आवाज दिला आणि काय म्हटलं की अरे मुलं इतके धावत पडत घाईघाईने जाऊ नकोस, तू अगदी वेळेमध्ये शाळेत पोहोचशील. I thought he was making fun of me and reached M. Hammer's little garden all out of breath. सो त्या मुलाला वाटलं की हे लोक माझी चेष्टा मस्करी करत आहेत, कारण ऑलरेडी त्याला खूप उशीर झाला होता शाळेत जाण्यासाठी आणि वरून ते लोक म्हणत होते की हळूहळू जा, तू वेळेत पोहोचशील. त्यामुळे त्याला वाटलं की हे लोक कदाचित माझी मस्करी करत असावेत. आणि असं म्हणून तो एका श्वासात ऑल आउट ऑफ ब्रेथ म्हणजे श्वास घेत घेत जोराचे धापा टाकत तो एम हॅमल यांच्या लिटल गार्डनमध्ये, शाळेच्या बाहेर त्यांचं छोटंसं गार्डन होतं, तिथे तो पोहोचला. युजली वेन स्कूल बिगन देअर वॉज अ ग्रेट बसल विच कुड बी हर्ड आउट ऑफ द स्ट्रीट. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क, लेसन रिपीटेड इन युनिसन व्हेरी लाऊड, अँड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल. बट नाव इट वॉज ऑल सो स्टिल. तर युजली नेहमी वेन स्कूल बिगन जेव्हा शाळा सुरू होते, देअर वॉज अ ग्रेट बसल तर खूप धांदल उडालेली असते, खूप गोंधळ चालू असतो. विच कुड बी हर्ड आउट ऑफ द स्ट्रीट. आणि तो गोंधळ, तो आवाज जवळपास रस्त्यापर्यंत ऐकू येतो, इतका गोंधळ शाळेमध्ये चाललेला असतो. जसं की द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क बेंच इकडे तिकडे सरकवण्याचा आवाज, लेसन रिपीटेड इन युनिसन म्हणजे सोबत जोरतुऱ्यांना म्हटल्या जाणारे लेसन्स त्यांचा आवाज,
त्यानंतर व्हेरी लाऊड अँड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल, आणि टीचरची ग्रेट रुलर म्हणजे टीचरांची छडी जी ते त्यांच्या टेबलवर आपटायचे त्याचा आवाज. तर असं भरपूर आवाज हा रस्त्यापर्यंत ऐकू यायचा. बट नाऊ इट वॉज ऑल सो स्टील, पण आज सर्व काही खूप शांत होतं, खूप वेगळं असं वाटत होतं. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स ऑलरेडी इन देअर प्लेस अँड एम हॅमल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरेबल आयर्न रुलर अंडर हिज आर्म. तर खिडकीमधून या मुलांनी बघितलं तर त्याला दिसलं की हिज क्लासमेट्स, त्याचे जे वर्गमित्र होते, ऑलरेडी इन देअर प्लेसेस, सर्वच्या सर्व आपल्या आपल्या जागेवर बसलेले होते. अँड एम हॅमल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरेबल आयर्न रुलर अंडर हिज आर्म. आणि एम हॅमल जे आहेत ते इकडे तिकडे त्यांच्या क्लासमध्ये फिरत होते आणि त्यांची ती टेरिबल म्हणजे भयंकर अशी लोखंडी छडी त्यांच्या काखेमध्ये त्यांनी खोचलेली होती. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो बिफोर एव्हरीबडी. तर मला नक्कीच दरवाजा उघडून सर्वांच्या समोरून जावं लागलं असतं. यू कॅन इमॅजिन हाऊ ब्लश्ड अँड हाऊ फ्रायटन आय वॉज. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की मला किती भीती वाटली असेल आणि किती मला त्या गोष्टीची लाज वाटली असेल की कशा प्रकारे इतक्या लोक म्हणजे ऑलरेडी सर्व बसलेले होते, इतका वर्ग शांत होता आणि त्यात हा मुलगा लेट आला आणि दरवाजा उघडून सर्वांसमोरून जाऊन त्याला त्याच्या जागेवर बसावं लागलं असतं. सो नक्कीच त्याला ही गोष्ट फारच अशी लाजिरवाणी वाटली असती. बट नथिंग हॅपन. एम हॅमल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. पण काहीही घडलं नाही. मिस्टर हॅमल जे होते त्यांनी या मुलाला बघितलं आणि खूप काइंडली, खूप प्रेमाने ते त्याला म्हणाले, गो टू युअर प्लेस क्विकली लिटिल फ्रान्स, वी आर बिगिनिंग विदाउट यू. तर ते त्याला म्हणाले की जा लिटिल फ्रान्स, तुझ्या जागेवर पटकन जाऊन बस, नाहीतर आम्ही तुझ्याशिवायच सुरू करू किंवा सुरू करणार होतो. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. सो त्यांनी उडी मारली आणि तो त्याच्या बेंचवर जाऊन, डेस्कवर जाऊन बसला. When I had got a little over my fright, I saw that our teacher had on his beautiful green coat. सो जेव्हा त्याची जी फ्राईट आहे म्हणजे त्याची जी भीती आहे ती थोडी कमी झाली तेव्हा त्यांनी जरा बघितलं आणि त्याच्या काय लक्षात आलं की त्यांचे जे टीचर होते एम हॅमल जे होते यांनी आज त्यांचा ब्युटिफुल ग्रीन कोट घातलेला होता. हिज फ्रिल शर्ट अँड द लिटल ब्लॅक सिल्क कॅप. त्यांनी फ्रिलचा शर्टसुद्धा घातलेला होता, झालरचा शर्ट घातलेला होता आणि त्यांची छोटीशी ब्लॅक सिल्क कॅप होती तीसुद्धा त्यांनी आज घातलेली होती. ऑल एम्ब्रॉयडर, आणि सर्वचे सर्व एम्ब्रॉयडर्ड असे ते कपडे होते. दॅट ही नेवर वोअर एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डेज. आणि ते कपडे ते फक्त इन्स्पेक्शन आणि प्राईज डेज असेल त्याच दिवशी घालायचे, इतर दिवशी ते कपडे घालायचे नाहीत. त्यामुळे आज काही स्पेशल दिवस नसताना ते जे चांगले इतके छान क्लोथ्स त्यांचे जे आहेत ते घालून आले होते, तर त्यामागचं कारण या मुलाला समजत नव्हतं. बिसाइड द होल स्कूल सेम सो स्ट्रेंज अँड सोलेम. आणि त्याशिवाय पूर्ण शाळा होती ती सुद्धा फार विचित्र, नेहमीपेक्षा वेगळी आणि सोलेम म्हणजे फार गंभीर अशी दिसत होती. बट द थिंग दॅट सरप्राईज मी द मोस्ट वॉज टू सी ऑन बॅक बेंचेस द विलेज पीपल सिटिंग क्वाइटली लाईक अवर सेल्फ. पण सर्वात जास्त स्ट्रेंज किंवा सरप्रायझिंग गोष्ट जी कोणती त्या मुलाला वाटली ती ही की मागच्या बेंचेसवर विद्यार्थ्यांप्रमाणेच गावातले काही म्हातारे लोकसुद्धा बसलेले होते. ओल्ड हाऊसर विथ हिज 3 कॉर्नर्ड हॅट, द फॉर्मर मेयर, द फॉर्मर पोस्टमास्टर अँड सेव्हरल अदर बिसाइड्स. एव्हरीबडी लुक्ड सॅड. त्यामध्ये ओल्ड हाऊसर होता जो आपले 3 कॉर्नर्ड हॅट घालून बसलेला होता. फॉर्मर मेयर म्हणजे आधीचे मेयरसुद्धा होते. फॉर्मर पोस्टमास्टर म्हणजे आधीचे पोस्टमास्टरसुद्धा होते. अँड सेव्हरल अदर बिसाइड्स, आणि इतर लोकसुद्धा बसलेले होते. एव्हरीबडी लुक्ड सॅड. आणि सर्वच्या सर्व लोक जे आहेत ते सॅड म्हणजे गंभीर दिसत होते, दुःखी दिसत होते. While I was wondering about it all, M. Hamel mounted his chair and in the same grave and gentle tone which he had used to me said. So while I was wondering about it all, जेव्हा मला या सर्व गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं, एम हॅमल माउंटेड हिज चेअर. तर मिस्टर हॅमल येऊन आपल्या चेअरमध्ये बसले. अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन, आणि त्यांच्या त्या खास विशिष्ट अशा सेम ग्रेव आणि जेंटल, ग्रेव म्हणजे गंभीर आणि जेंटल म्हणजे हळुवार अशा आवाजामध्ये ते बोलू लागले, ज्या आवाजात ते माझ्याशी नेहमी बोलायचे. माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. माझ्या मुलांनो, आज मी तुम्हाला तुमचा शेवटचा लेसन शिकवणार आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अल्सास अँड लॉरेन. कारण बर्लिनवरून ऑर्डर आलेली आहे की शाळेमध्ये आजपासून फक्त जर्मन शिकवल्या जाईल, अल्सास आणि लॉरेनच्या. द न्यू मास्टर कम्स टुमारो. तर तुमचे नवीन मास्टर जे आहे ते उद्यापासून येतील.
दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. आज तुमचा हा शेवटचा फ्रेंच लेसन आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावं. सो ॲक्च्युली आज त्यांचा शाळेतला शेवटचा दिवस होता. आज शाळेतला शेवटचा फ्रेंच लेसन होता, त्यामुळेच ते एवढे गंभीर होते. व्हॉट अ थंडरक्लॅप दिस वर्ड्स वेअर टू मी. आता ह्या शब्दांमुळे मला किती धक्का बसला असेल, असा तो मुलगा म्हणतो. ओ ओ ओ दॅट वॉज वॉट दे हॅड पुट अप ॲट द टाऊन हॉल. ओ अच्छा, तर टाऊन हॉलमध्ये बुलेटिन बोर्डवर आज हे लिहिलेलं आहे का, ही सूचना लिहिलेली आहे का, हे आता त्याच्या लक्षात आलं. माय लास्ट फ्रेंच लेसन. वाय? आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. आय शुड नेवर लर्न एनी मोर. आय मस्ट स्टॉप देअर. आता तो मुलगा विचार करू लागला की आज माझा शेवटचा फ्रेंच लेसन आहे. व्हाय? आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. मला तर कसं लिहितात ते सुद्धा बरोबर येत नाही. आय शुड नेवर लर्न एनी मोर. आणि मला अजून पुढे शिकता येणार नाही. आय मस्ट स्टॉप देअर. आणि मला इथे थांबावं लागेल. देन ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन. आता त्याला वाईट वाटत आहे की आजपर्यंत त्यांनी अभ्यासात लक्ष दिले नाही, त्याबद्दल त्याला फार वाईट वाटते आहे. फॉर सेकिंग बर्ड्स एग ऑर गोईंग स्लायडिंग ऑन द सार. कारण तो बाहेर इकडे तिकडे उन्हाळव्या करत फिरायचा, पक्ष्यांचे अंडे शोधत फिरायचा, किंवा स्लायडिंग ऑन द सार म्हणजे भटकणे. स्लायडिंग म्हणजे भटकणे इकडे तिकडे, आणि सार म्हणजे नदी, नदीकाठी भटकायचा. माय बुक्स दॅट हॅड सीम सच अ न्यूसन्स अ व्हाईल ॲगो. माझे पुस्तकं जे मला आतापर्यंत न्यूसन्स म्हणजे डोकेदुखी वाटत होते. सो हेवी टू कॅरी. आणि कॅरी करायला सुद्धा मला ते भारी हेवी वाटत होते. माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट. माझं ग्रामर, माझी सेंट्सची हिस्ट्री. वी आर ओल्ड फ्रेंड्स नाव. हे सर्व आता जुने मित्र झाले होते. दॅट आय कुडंट गिव्ह अप. अँड एम हॅमल टू. द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे, दॅट आय शुड नेवर सी हिम अगेन, मेड मी फॉरगेट ऑल अबाउट हिज रुलर अँड हाऊ क्रँकी ही वॉज. एम हॅमलसुद्धा त्यांना सोडून जाणार होते, आणि त्यांना ते आपल्याला सोडून जातील हा विचार, किंवा आता यापुढे आपल्याला त्यांना बघता येणार नाही, या विचाराने सुद्धा हा जो मुलगा आहे तो त्यांच्या त्या रूलरबद्दल आणि त्यांच्या त्या क्रँकी म्हणजे त्यांच्या त्या विक्षिप्त वागण्याबद्दल पूर्णपणे विसरला. आता त्यालासुद्धा वाईट वाटत होतं की उद्यापासून आपले सर आपल्याला सोडून जाणार आहेत. पुअर मॅन, इट वॉज इन ऑनर ऑफ दिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोथ्स. बिचारा माणूस म्हणजे एम हॅमलबद्दल तो विचार करतो, मुलगा विचार करतो की बिचारे सर, इट वॉज इन ऑनर ऑफ दिस लास्ट लेसन. आज त्यांचं लास्ट लेसन आहे, आणि त्या लास्ट लेसनच्या सन्मानार्थच ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लॉथ्स. त्यांनी त्यांचे फाईन संडे क्लॉथ्स म्हणजे त्यांनी त्यांचे जे बेस्ट क्लोथ्स आहेत ते घातलेले आहेत. अँड नाऊ आय अंडरस्टूड वाय द ओल्ड मॅन ऑफ द विलेज वेअर सिटिंग देअर. आणि आता त्याच्या लक्षात आलं की का बरं ते म्हातारे लोक गावामधील हे शाळेमध्ये येऊन बसलेले होते. इन द बॅक ऑफ द रूम. इट वॉज बिकॉज दे वेअर सॉरी टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. कारण त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं या सर्व गोष्टींचं, आणि किती जास्तसुद्धा शाळेमध्ये गेलेले नव्हते त्या गोष्टीचं सुद्धा त्यांना वाईट वाटत होतं. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग अवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस. आमच्या मास्टरनी जी 40 वर्षाची फेथफुल सर्व्हिस दिली होती, जी सेवा दिलेली होती, त्या सेवेसाठी त्यांना त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठीच ते गावातील जे म्हातारे लोक आहेत ते आज शाळेमध्ये जमलेले होते. अँड ऑफ शोईंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट वॉज देअर्स नो मोर. आणि आपल्या कंट्रीसाठी रिस्पेक्ट म्हणजे आपल्या देशासाठी रिस्पेक्ट दाखवण्यासाठी, आदर दाखवण्यासाठी सुद्धा ते आज शाळेत आले होते, जो देश आता त्यांचा राहिलेला नव्हता, कारण दुसऱ्या देशाने त्यांच्या देशावर आता राज्य केलेलं होतं. व्हाईल आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल दिस आय हर्ड माय नेम कॉल्ड. जेव्हा मी या सर्वांचा विचार करत होतो तितक्यात माझं नाव कोणीतरी जोराने बोललं. इट वॉज माय टर्न टू रिसाईट. आता जे पाठ केलं होतं ते म्हणून दाखवण्याची बारी जी आहे ती माझी होती. आय हॅड नॉट लर्न्ड माय पार्टिसिपल्स. आणि मी माझ्या पार्टिसिपल्सचा अभ्यास केलेला नव्हता. अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड. त्यामुळेच मला एक शब्दसुद्धा सांगता आला नाही. आय हर्ड एम हॅमल से टू मी. मी ऐकलं की मिस्टर हॅमल मला म्हणाले, आय डोंट स्कोल्ड यू लिटिल फ्रान्स, यू मस्ट फील बॅड इनफ. लिटिल फ्रान्स, मी तुला आज ओरडणार नाही, तुला आधीच खूप वाईट वाटत असणार. सी हाऊ इट इज. बघ हे असं असते. एव्हरी डे वी हॅव सेड टू अवर सेल्फ, बा आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम. रोज आपण स्वतःलाच सांगतो की माझ्याकडे तर खूप वेळ आहे. आय लर्न इट टुमारो. मी उद्या शिकेल. म्हणजे आजचं काम आपण उद्यावर ढकलतो, कारण आपल्याला वाटतं की आपल्याकडे फार वेळ आहे.
अँड नाव यू सी वेअर वी हॅव कम आउट. आणि पुढे ते त्याला म्हणाले की आता तू बघू शकतो की आपण कुठे आलेलो आहोत. दॅट्स द ग्रेट trouble with Alsace. She put off learning tomorrow. Now these fellows out there will have the right to say to you, how is it you pretend to be Frenchmen and yet you can neither speak nor write your own language. सो आता ते पुढे म्हणाले की आपल्या अल्सससोबत सुद्धा हा ट्रबल आहे. आता जे बाहेरचे लोक आहेत जे आपल्या देशावर बाहेरून राज्य करायसाठी आलेले आहेत ते तुला म्हणतील की तुला तर तुझी स्वतःची भाषा लिहिताच वाचता सुद्धा येत नाही आणि असं म्हणून ते लोक तुझ्यावर हसतील. बट यू आर नॉट द वर्स्ट पुअर लिटिल फ्रान्स. पण ते म्हणाले की लिटिल फ्रान्स पण तू काही एवढा वाईटसुद्धा नाहीस. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिअप्रोच अवर सेल्फ विथ. कारण आम्हा सगळ्यांची यामध्ये चूक आहे. रिअप्रोच म्हणजे खरडपट्टी काढणे. आम्ही सर्वांना सुद्धा आमच्या ज्या चुका आहेत त्यांची आमची स्वतःची खरडपट्टी काढली पाहिजे. अशा प्रकारे जे सर आहेत ते बोलू लागले. सर खूप इमोशनल झालेले होते त्यामुळेच ते आता अशा प्रकारे फ्रान्सला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. युअर पॅरेंट्स वेअर नॉट अँसियस इनफ टू हॅव यू लर्न. पुढे ते म्हणाले की फ्रान्सला म्हणाले की तुझे आईवडील सुद्धा तुझ्या अभ्यासाबद्दल एवढी त्यांना काळजी नव्हती. दे प्रिफर्ड टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म ऑर ॲट द मिल्स सो ॲज टू हॅव अ लिटिल मोर मनी. ते कदाचित त्यांनी तुला एखाद्या फार्मवर एखाद्या मिलवर काम करायसाठी पाठवलं असतं जेणेकरून तू पैसे कमावून आणले असते. अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो. आणि यामध्ये माझासुद्धा दोष आहे. हॅव आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लॉवर इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन. मी नाही का तुला माझ्या गार्डनमध्ये पाणी देण्यासाठी नेहमी पाठवायचो. त्या जागी जर तुला मी तुझे लेसन्स लर्न करू दिले असते तुझा अभ्यास तुला करू दिला असता तर आज तू बऱ्यापैकी म्हणजे तुला लिहिता वाचता आलं असतं. त्यामुळे त्यांना आज कुठेतरी स्वतःचा दोषसुद्धा त्यामध्ये दिसत होता. देन फ्रॉम वन थिंग टू अनदर एम हॅमल went on to talk of the French language saying that it was the most beautiful language in the world. त्यानंतर एका गोष्टीहून दुसऱ्या गोष्टीवर मिस्टर हॅमल बोलत गेले आणि सांगत गेले की कशा प्रकारे फ्रेंच लँग्वेज ही जगातली सर्वात सुंदर भाषा आहे. वी मस्ट गार्ड इट अमॉंग अस अँड नेवर फॉरगेट इट बिकॉज व्हेन अ पीपल आर एन्स्लेव्ड ॲज लॉंग एज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रिझन. ते पुढे म्हणाले की आपण आपल्या लँग्वेजला गार्ड केलं पाहिजे. आपण आपल्यामध्ये आपली जी भाषा आहे ती सुरक्षित ठेवली पाहिजे. कारण जेव्हा लोक एन्स्लेव्ड होतात म्हणजे गुलामगिरीमध्ये जातात जोपर्यंत दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज जोपर्यंत ते आपली भाषा धरून ठेवतात आपल्या संस्कृतीला चिटकून राहतात इट इज ॲज इफ दे हॅड द की टू द प्रिझन. तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे त्या तुरुंगाची चाबी आहे. त्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा रस्ता त्यांच्याकडे आहे. देन ही ओपन द ग्रामर अँड रीडर्स अवर लेसन. त्यानंतर त्यांनी ग्रामरची बुक उघडली आणि सर्वांना लेसन वाचून दाखवला. आय वॉज अमेज टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. मला सुद्धा त्या दिवशी आश्चर्य वाटत होतं की किती चांगल्या प्रकारे मी आज सर्व काही समजून घेत होतो. ऑल ही सेड सेम सो इझी. आज जेही सर शिकवत होते ते फार सोपी वाटत होतं. आय थिंक टू दॅट आय हॅड नेवर लिसन सो केअरफुली अँड दॅट ही हॅड नेवर एक्सप्लेन एव्हरीथिंग विथ सो मच पेशन्स. मला वाटलं की याआधी कधीच मी इतक्या लक्षपूर्वक त्यांचं बोलणं जे आहे ते ऐकलेलं नव्हतं किंवा कदाचित याआधी त्यांनी इतक्या पेशन्सनी इतक्या धीराने कधीही शिकवलेलं नव्हतं. इट सीम्ड ऑलमोस्ट ॲज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल ही न्यू बिफोर गोईंग अवे. आज असं वाटत होतं की त्या बिचाऱ्या माणसाला त्याच्याकडे जेवढंही नॉलेज आहे जेवढंही माहिती आहे ती सर्वच्या सर्व आज आम्हाला देऊन टाकावीशी वाटत होती. जेवढं त्याला येत होतं ते सर्व त्याला आम्हाला शिकवावं असं वाटत होतं. अँड पुट इट ऑल इन टू आवर हेड ॲट वन स्ट्रोक. आणि सर्वाच्या सर्व एका स्ट्रोकमध्ये आमच्या डोक्यामध्ये टाकावं असं त्याला वाटत होतं. बिकॉज आज त्यांचा लास्ट लेसन होता. आफ्टर द ग्रामर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. सो ग्रामर नंतर त्यांनी एक रायटिंगचा लेसन घेतला. दॅट डे एम हॅमल हॅड न्यू कॉपीज फॉर अस. एम हॅमल यांनी त्या दिवशी सर्वांसाठी नवीन कॉपीज आणल्या होत्या. ऑन विच वेअर रिटर्न इन अ ब्युटिफुल राऊंड हँड. ज्यावर खूप सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं होतं फ्रान्स अल्सस. सो त्यावर सुंदर अक्षरामध्ये फ्रान्स आणि अल्ससचे नावं लिहिलेले होते. दे लुक्ड लाईक लिटिल फ्लॅग्स फ्लटरिंग एव्हरीवेअर इन स्कूल रूम. सो ते असं वाटत होतं की छोटे छोटे लिटिल फ्लॅग्स आहेत छोटे छोटे झेंडे आहेत जे पूर्ण क्लासरूममध्ये फ्लटरिंग करत आहे म्हणजे जे फडफड करत आहेत.
hung from the road at the top of our desk. You ought to have seen how everyone set to work and how quiet it was. तुम्ही बघायला पाहिजे होतं की कशा प्रकारे सर्वचे सर्व वर्गामधील मुलं जे होते ते कामाला लागलेले होते, जे त्यांना त्यांचे सर सांगत होते आज ते सर्व लक्षपूर्वक ऐकत होते आणि सगळीकडे एकदम शांतता पसरलेली होती. द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर. फक्त पेपरवर पेनाने लिहिल्याचा आवाज तेवढा येत होता. ऑन द रूफ द पिजन कूड व्हेरी लो. आणि छतावर सुद्धा जे पिजन्स आहेत, जे कबूतर आहेत, ते एकदम हळू आवाजामध्ये कू करत होते, आवाज काढत होते. अँड आय थॉट टू मायसेल्फ. आणि माझ्या डोक्यामध्ये विचार आला, विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. ते या पिजन्सला सुद्धा, या कबुतरांना सुद्धा जर्मनमध्ये गायला लावतील का, असा एक विचार त्या मुलाच्या डोक्यामध्ये डोकावून गेला. Whenever I looked up from my writing, I saw M. Hamel sitting motionlessly in his chair and gazing at one thing then the another. So जेव्हा जेव्हा मी लिहिता लिहिता वर बघायचो तेव्हा तेव्हा मला दिसायचं की एम हॅमल हे प्रत्येक गोष्टीकडे अगदी निरखून बघत होते, एकीकडे त्यानंतर दुसऱ्या गोष्टीकडे. ॲज इफ ही वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्ड इन द लिटिल स्कूल रूम. त्यांना बघून असं वाटत होतं की ते सर्वच्या सर्व ज्या आठवणी आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्या माइंडमध्ये, आपल्या आठवणींमध्ये पूर्णपणे सामावून घेण्याचा ते प्रयत्न करत होते की कसं त्या छोट्याशा क्लासरूममध्ये सर्व गोष्टी दिसतात. फॅन्सी फॉर 40 years ही हॅड बीन देअर इन द सेम प्लेस. सो नक्कीच जवळपास 40 वर्षापासून ते त्या सेम प्लेसमध्ये, सेम जागेवर शाळेमध्ये शिकवत होते. विथ हिज गार्डन आउटसाइड द विंडो अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम जस्ट लाईक दॅट. त्यात त्यांचं गार्डन हे बरोबर शाळेच्या बाहेर होतं आणि त्यांच्यासमोरच त्यांचा वर्गसुद्धा होता. आणि असंच जीवन, असंच ते 40 वर्षापासून जीवन जगत आलेले होते. ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन वॉर्न स्मूथ अँड द वॉलनट ट्री इन द गार्डन वेअर टॉलर. सो एकच बदल झाला होता की जे डेस्क बेंच होते ते आता झिजलेले होते आणि बाहेरचं जे वॉलनटचं झाड होतं ते आता उंच झालेलं होतं. बाकी काहीही चेंजेस झालेले नव्हते. How it must have broken his heart to leave it all, poor man. So आज जेव्हा या सर्व गोष्टींना त्यांना सोडून जावं लागत होतं तेव्हा त्यांना किती वाईट वाटत असेल हे आपण विचार करू शकतो. पुअर मॅन टू हिअर हिज सिस्टर मूव्हिंग अबाउट इन द रूम अबाव पॅकिंग देअर ट्रंक फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे. बिचारे सर, त्यांना माहिती होतं की त्यांची जी सिस्टर आहे ती वर ट्रंक्स भरत आहे, सामान पॅक करत आहे, कारण उद्या त्यांना हा देश सोडून जावं लागलं असतं किंवा जायचं होतं. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा बे बी बोबू हाऊ वेल आय रिमेंबर इट दॅट लास्ट लेसन. सो रायटिंग नंतर त्यांचा हिस्ट्रीचा लेसन होता अँड द बेबीज चॅन्टेड, आणि बेबीज जे आहे ते चॅन्टेड करत होते बा बी बे बू. आणि हाऊ वेल आय रिमेंबर इट द लास्ट लेसन, आणि ह्या मुलाला तो लास्ट लेसन किती छान, किती चांगल्या प्रकारे समजला होता याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट ऑफ पर्शन रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर अवर विंडोज. बरोबर चर्चच्या क्लॉकमध्ये 12 वाजले, म्हणजे 12 वाजले, आणि जे पर्शियन ड्रिलिंगला गेलेले होते त्यांचे जे रिटर्निंगचे म्हणजे परत येताना जे ट्रम्पेट्स जे आहेत ते ऐकू येऊ लागले. एम हॅमल स्टूड अप व्हेरी पेल इन हिज चेअर. एम हॅमल उभे राहिले, फार पेल, फार निस्तेज ते दिसत होते. आय नेवर सॉ हिम लुक सो टॉल. मला आजपर्यंत ते एवढे उंच कधीही वाटले नाहीत. माय फ्रेंड्स सेड ही. आय बट समथिंग वॉज चोकिंग हिम, ही कुड नॉट गो ऑन. ते उभे राहिले आणि म्हणाले, माझ्या मित्रांनो, मी पण पुढे ते बोलू शकले नाही. त्यांचा घसा जो आहे तो दाटून आला, त्यांचा घसा आवळून आला. Then he turned on the blackboard, took a piece of chalk and bearing on with all his might, he wrote as large as he could. त्यानंतर ते वळले, एक चॉकचा तुकडा त्यांनी घेतला आणि आपल्या पूर्ण इच्छेने आणि जेवढ्या मोठ्या अक्षरामध्ये ते लिहू शकतील तेवढ्या मोठ्या अक्षरात त्यांनी लिहिलं, विवा ला फ्रान्स, म्हणजे लॉंग लिव्ह फ्रान्स, फ्रान्स चिरायू हो. देन ही स्टॉप्ड अँड लीन्ड हिज हेड अगेन्स्ट द वॉल. त्यानंतर ते थांबले आणि त्यांनी त्यांचं डोकं जे आहे ते भिंतीला टेकवलं. अँड विदाउट अ वर्ड ही मेड अ गेस्चर टू अस विथ हिज हँड. आणि काही न बोलता त्यांनी फक्त आपल्या हातांनी आम्हाला खुणावलं, स्कूल इज डिसमिस्ड, यू मे गो. शाळा संपलेली आहे, तुम्ही जाऊ शकता.
आणि अशा प्रकारे हा लेसन इथे संपतो. अल्फोन्स डॉडेट यांनी लिहिलेला अतिशय सुंदर असा लेसन आहे. I hope everyone have understood this lesson very well. If you like this video, do share, subscribe to my YouTube channel, and if you have any queries, please comment in the comment section. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.